3 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे भागात उत्साहाचं आणि धार्मिक वातावरण. हजारो भाविकांनी लाभ घेतला. मिरज सिटी पोलीस स्टेशन मागे गुरुवार पेठ येथे उरूस संपन्न झाला. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी लहान मुलांचे धार्मिक कार्यक्रम प्रवचन आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे प्रख्यात वकील ॲडव्होकेट इर्शाद पालेकर, अकाउंटंट मुराद पटेल, इकरा शाळेचे संस्थापक मोहसिन हंगड, जिल्हा परिषदेचे निवृत्त अधिकारी फिरोज शेख, दर्गा खादिम जमातचे अजगर शरीक मसलत यांच्या हस्ते लहान मुलांना मेडलचं वाटप करण्यात आलं. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी कव्वालीचा प्रोग्राम संपन्न झाला. सांगली जिल्ह्याचे प्रसिद्ध कव्वाल इर्शाद कादरी यांचा कव्वालीचा प्रोग्राम झाला. या कव्वालीच्या प्रोग्रामला माजी महापौर मेनुद्दीन बागवान, बशीर मणेर, उद्योजक इम्रान तांबोळी, असलम पीरखान, चांद निशानदार तसेच शहरातील बहुतांश समाजसेवक उपस्थित होते. दिनांक 11 फेब्रुवारी रोजी महिलांचा इज्तिमा धार्मिक मेळावा झाला. इस्लामामध्ये महिलेचं स्थान आणि आजकालची आई बहीण यावर हाफिजा अलिमा आपा चिस्ती निजामी अमननगर यांचं प्रवचन झालं. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. सर्व कार्यक्रमाचं नियोजन तौफिक कोतवाल, इम्रान कोतवाल, जाकीर कोतवाल, जहीर मुजावर, तौफिक भंडारी तसेच हजरत अली अब्बास अलमदार मोहरम मंडळ व गुरुवार पेठ फ्रेंड सर्कलच्या सर्व सदस्यांनी केलं. सदर कार्यक्रमाचं परिसरातून व मिरज शहरातून कौतुक होतं. उरुसाच्या निमित्त असे कार्यक्रम कायम होत राहत अशी परिसरातील नागरिकांनी इच्छा व्यक्त केली. 3 दिवस दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल. घेतला. मिरज सिटी पोलीस स्टेशन मागे गुरुवार पेठ येथे उरूस संपन्न झाला. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी लहान मुलांचे धार्मिक कार्यक्रम